Okay, let's go. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही सकाळी 5 वाजता आम्ही इथे उठलेलो आहे आणि आज आम्ही जाणार आहे जरा देवस्थान. आम्ही 4-5 करणार आहे, तिथे जाणार आहे. तर कोण कोण जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आमची तीर्था, ही बघा, आमची तीर्था येते. देवपूजा झालेली आहे. हा बघा, अभंग अभंग पण रेडी आहे. सकाळी हे 5ला उठलेले आहेत. तीर्था पण आमची 5ला उठली आहे सकाळी. आणि आता ओमकार गाडी काढतोय, ही बघा. आम्हाला अजून चहा घ्यायचा आहे आणि तोपर्यंत गाडी. आणि एक स्पेशल आज आहे ओमकार, आमच्या ओमकारचा वाढदिवस. सर्वांकडून ओमकारला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चाललेलो आहे देवस्थान करायला. ते काय काय देवस्थान आहे ते तुम्हाला मी तिथे गेल्यावरच दाखवीन. तर बघूया दादा आणि काकीचं तयारी झाली आहे का नाही. यांची पण तयारी झालेली आहे. झालं सगळं. आता काय करतो, पाईप घेऊ. हा, आम्हाला चहा घ्यायचंय. चहा घेतो आणि येतो. आयुष नाही ते आयुष. गाडी तर धुवायची मस्त सकाळ सकाळी. एवढं मस्त वाटतंय ते. लाव ना. आज आमचा पूर्ण दिवसाचा प्लॅन आहे, तो एकदम मोठा प्लॅन. आता तुम्हाला मी दाखवेनच आम्ही काय काय पुढे करणार आहे, ते सर्व तुम्हाला दाखवेनच. आता जरा आम्ही तयारी करतो निघायची. सर्वांची तयारी झालेली आहे. आता वाजलेत 7, 6:30 म्हणत म्हणत 7 वाजले. तर आता आम्ही निघतो. चला. बघ डॉगी. तर आजचा दिवस स्पेशल आहे, आमच्या ओमकारचा वाढदिवस. हो, फोन घे ना पुढे. अरे फोन पुढेच घे. हा, हो. भरपूर गरम पण होतंय. चला, बसलीत काय सगळी? गणपती बाप्पा मोरया, बाळूमामाच्या नावानं. चला, ओमकार अशा प्रकारे ड्रायव्हिंग करतोय. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं, सोके सोके सोके. सगळी सेटिंग लावून घ्यायची पहिला. आयुष्य आला पाहिजे होतो. काय विचारलं नाही रे? झोपलाय. हो, हे बघा, मागे. चला चला. आता आम्ही आलोय रुंब्याच्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात. पहिला सुरुवातीला आपण गणपतीने चालू करूया, म्हणून आम्ही पहिला गणपती दर्शनासाठी आलेलो आहे. गणपती मंदिर आहे हे बघा. मस्त केले रे काम. वजन काटाय बघा जुना. 1 रुपया टाकायचा आणि वजन करायचं. ओम गणपती
चला निघूया. अभी हल्ला सस्पेंशन है त्याला दादा सस्पेंशन बोलते खराब आहे सस्पेन्शन करावंय. सस्पेंशन खराब आहे काय बोलू नका उगाच हे फोटो इथे व्हिडिओ आहे, फोटो काय आहे? मित्रांनो आता आम्ही आलो इथे बाळू आम्हाला आदमापूर. हे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. इथे बघा अशी दुकान लाईन आहेत अशा. इथे अमावस्या पौर्णिमेला भरपूर गर्दी असते इथे. ओंकार आता गाडी लावतोय आणि आता आम्ही आज जातो. हे बघा इथे हे पिंपळाचं झाड आहे. इथे कॉइन चिकटला की आपली इच्छा बोलून कॉइन चिटकवायचा इथे, ती पूर्ण होते अशी मान्यता आहे. हे बघा इथे, हे बघा बाळूमामा, हे देवस्थान. आतमध्ये भरपूर गर्दी आहे, त्यामुळे आम्हाला आतमध्ये नाही जायला भेटत आहे, कारण की आम्हाला पुढे पण जायचं आहे म्हणून. तर आम्ही इथूनच मुखदर्शन घेऊन निघणार आहे. इथे आमचं दर्शन झालेलं आहे, तरी एवढ्या लवकर येऊन पण इथे भरपूर गर्दी आहे. आता इथे फोटोशूट चालू आहे. हे बघा आणि आता आम्ही इथून आता जाणार आहे मेतक्यात रोवलेला खांब आहे तो आहे. आता तिथे आम्ही पण पहिल्यांदाच जाणार आहे, त्यामुळे आम्हाला पण जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगितली. आता इथून पुढे तिकडे गेल्यावरच ते काय जे काय आहे ते बघूया आपण. आता आपण डायरेक्ट जाऊया मेतक्याला. आता इथे आपण आदमापूरला आलेलो. हे बघा हे ते झाड आहे. इथे अमावास्या ह्या दिवशी एवढी गर्दी असते की काय उभं राहायला जागा नसते इथे. हे बघा इथून वरतून हे बघा एक नंबर मस्त. तर आपण आता भेटूया डायरेक्ट मेतक्यात. इथे ही अशी सगळी दुकानं लागलेली आहेत. हे बघा. तर आता आम्ही इथे मेतक्यात आलो आम्ही. आता इथे आता त्यावेळी मेतक्यात आलो. मेतक्यात हे बाळूमामांचं खांब रोवलेला आणि सासरवाडी ते इकडे आहे. तर आता आम्ही चाललोय तिथे खांब रोवला आहे तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे राहतं घर आहे ते अकुळ, ते अकुळ अक्कलकोटला स्वामींचं आहे. हे बघा ह्याला अजून माहिती नाही की अक्कलकोट आणि अकुळ. समझ रहे हो हा ते असल्यामुळे ते त्याला ते थोडं जमलिंग झालं. आम्ही रोज जाते. हे बघा बघा स्वच्छता बघा. हे बघा स्वच्छता बघा गावी. आम्ही अमेरिकेत आलोय ना. रांगोळीवर पाय दादा इथे कडधान्य घ्यायला लागलाय. का घेतोय दादा? सुरुवात झालेली आहे इथून आता
हॅलो अशी कसं मागताय काय कमी नाही व्हय? अरे बस कर भाई काहीतरी आमदा कमी आहे हो खायचंय मागतो तरी मागतो घेणार आहे. आज बर्थडे बॉय स्पेशल काय आज? संध्याकाळी स्पेशल आहे. सगळ्यांनी संध्याकाळी ठीक 7 वाजता बेले गावामध्ये जमायचं. आणि पुढे पुढे हे काय पुढे? हे बघा, हे अन्नछत्र आहे. अरे तेव्हा अन्नछत्र आणि भक्त निवास असं दोन्ही आहे. हे बघा, आता इथे संस्कार बोलतो जेवूया. हे बघा, आधी पाय पडूया मग जेवूया. ए इथे ओमकार, हे बघ इथे आहे ना. फायनली आतमध्ये आलेलो आहे. हे बघा, गर्दी इकडे पण आहे भरपूर. काय संस्कार? हे बघा, तो बघा खांब दिसला का? तो बघा, तो बघ खांब. हे बघा, तो बघ, बघितला खांब? तो बघ, तो बघ खांब. तो काय समोर आत गर्दी आहे ना. तो बघ खांब, तो बघ खांब. थांबा संस्कार, ह्याला उचलले. चांग भलं. चला जाऊया चला. हे बघा, आता आम्ही आतमध्ये लाईन आहे तरी पण आम्ही जाणार आहे, कारण की इथे सारखं येणं होत नाही. आदमापूरला येणं होतं तरी आम्ही आता लाईनीत उभं राहून आम्ही त्या खांबाचं दर्शन घेणार आहे. गर्दी भरपूर आहे. हे बघा, इथे अशी दुकान लाईन. हे बघा, हे बघा गर्दी. ही अशी गर्दी आहे पूर्ण त्या साईडला आहे. किती वेळ लागणार आहे? 5-10 मिनिटं पण नाही लागणार. मग आम्ही पुढे पुढे लाईनीतून चालत राहिलो, पण आतमध्ये एवढी गर्दी नव्हती. या ठिकाणी प्रत्येक भाविक मनामध्ये श्रद्धा ठेवून इथे दर्शनासाठी येतो आणि या परिसरामध्ये जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये प्रसाद किंवा इतर काही गोष्टी मिळतात. आणि लाईन पुढे पुढे जात असताना आम्ही बाळूमांसाठी नारळ, हार, अगरबत्ती घेतली. लाईनीची गर्दीची पर्वा न करता ते दर्शनासाठी उभे असतात. आणि लाईन पुढे पुढे जात असताना आम्ही एक अनुभव घेतला की तिथे ह्या ज्या शेवटची पिढी असणाऱ्या ह्या आजी आहेत, त्या बाळूमामांच्या ओव्या गात गात, हे मामा आहेत ते बाळूमामांचे ओव्या गाणी गात गात ही लाईन पुढे पुढे सरसावत होती. आणि आम्ही पण त्यामधला एक भाग व्हायचा प्रयत्न केला. लाईन पुढे गेली आणि आम्ही पाहिले या ठिकाणी हवन आणि विधी एक झाला होता. तो बघता बघता आम्ही पुढे गेलो आणि पुढे बघितले तर मामा ज्या गादीवर झोपायचे तो पलंग आणि गादी ह्याचं आम्ही दर्शन घेतले. इथून पुढे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता आली नाही. मग आम्ही दर्शन घेतले. त्या खांबाला लावलेला हार आम्ही घेतला. मग आम्ही मंदिराच्या बाहेर येत होतो. बाहेर येत असताना आम्हाला प्रसाद घ्यायचा होता. आम्ही सगळे त्या प्रसादाच्या लाईनीमध्ये उभे राहून त्याचा आनंद घेत आम्ही सर्वांनी तो प्रसाद तिथे होता. आंबील नाचणीचं होतं ते, तर ते आवडीने आम्ही सर्वजण तिथे प्यायलो आणि ते सुंदर होतं, सुरेख होतं. त्यामुळे सर्वांनाच ते आवडलं. आमच्या पूर्ण फॅमिलीला ते, कुटुंबाला ते आवडलं. लहान मुलांना देखील आवडलं. तेही प्यायल्याने स्पेशली तीर्था पण प्यायली. आणि एवढं ते सुंदर होतं. तिथली स्वच्छता, तिथली वाईब एवढी मस्त होती. हे मामा होते ते सर्वांना असं भांड्याने हा प्रसाद म्हणजे आंबील देत होते. आणि
आम्ही ते सर्वांनी मस्त मजा घेत आम्ही ते प्यालो. आम्ही सर्वजण पुढच्या प्रवासासाठी तिथून निघालो. पण मुलांना त्यावेळी भूक लागली, सर्वांनाच ॲक्चुअली भूक लागली. त्यामुळे आम्ही नाश्ता, चहा-पाणी करायला एका ठिकाणी थांबलो. आम्ही घरातून निघताना फक्त चहा घेऊन निघालेलो, नाश्ता काही केला नव्हता. तर आम्ही पुढच्या पॉइंटवर जाण्यासाठी आम्ही पहिला नाश्ता, पोहे, उपीट, चहा, बिस्किटं असा आम्ही एक नाश्ता केला आणि तिथून आम्ही हसत-खेळत, मजा-मस्ती करत आम्ही पुढच्या प्रवासासाठी तिथून निघालो. नाश्ता करून झाल्यावर सर्वजण आम्ही गाडीमध्ये बसून पुढच्या पॉइंटवर कसं जायचं हे आम्ही ठरवत होतो.